नमस्कार मंडळी, मी रुपाली तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आय होप तुम्ही सगळे मस्त असाल. तर स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे. मसूर डाळ आणि त्यामध्ये दुधी घातलेला आहे आणि ओले मटार जे आहेत तर त्याची भाजी बनवणार आहे आणि भात आणि नंतर मग चपात्या वगैरे बनवणार आहे. आणि सकाळी काय झालं ना, न्यूज आली म्हणजे WhatsAppला की स्कूलला जे आहे त्या सुट्टी डिक्लेअर केली होती. कारण काल रात्रीपासून प्रचंड पाऊस पडला. त्यामुळे ना सगळ्या स्कूलला सुट्टी डिक्लेअर केली होती. त्यामुळे मग सकाळचा जो नॉर्मली माझा स्वयंपाक आवरतो 10च्या आधी, तर तो थोड्या वेळा मी लेट केला आणि आता स्वयंपाक करायला घेतलेला आहे. जवळ-जवळ 12 वाजलेले आहेत आणि आता सगळा स्वयंपाक पटकन असं 1 तासात आवरून घेणार आहे. आणि जेव्हा आपल्याला पटकन स्वयंपाक आवरायचा असतो ना, तर अशा प्रकारची 3 शेगडी असलेली गॅस शेगडी जी आहे ती फार उपयोगी ठरते आपल्याला. कारण एकाच वेळेला डाळ, भात आणि भाजी तिन्ही गोष्टी करता येतात. तर कुकरमध्ये मी डाळ लावली सॉरी आणि एका साईडला मी मटाराची भाजी आणि एका साईडला भात लावला आणि फक्त चपात्या मला करायच्या आहेत. पीठ मळून ठेवलेलं आहे मी आणि हे सगळं जेवण वगैरे आवरून ना आम्ही जाणार आहोत डी-मार्टला. थोडीशी ग्रोसरी वगैरे शॉपिंग करायची आहे. ॲक्चुअली आम्ही कालच ठरवलं होतं, की आज मंडे आहे तर मुलं शाळेत गेल्यावर 2 तासामध्ये डी-मार्टला जाऊन यावं. पण पावसाने इतका घोळ घातला सकाळपासून, की खूप कन्फ्युजन होतं, की जावं की नाही जावं. पण असं थोडंसं पाऊस ना स्लो झालेला दिसतोय, तर त्यामुळे आम्ही ठरवलं, की जाऊया करून. कारण नंतर मग पुन्हा वेळ मिळणार नाही आणि आम्ही मग फायनली डी-मार्टला जे आहोत ते पोहोचलेलो आहोत. तुम्ही बघू शकता पाऊस तर थोडा-थोडा पडतच होता आणि यावेळेच्या ना ग्रोसरी शॉपिंगमध्ये थोडासा बदल केलेला आहे. तर पहिल्यांदा मी काय करायची, की सगळ्या म्हणजे 3-4 महिन्याचं ना जे काही ग्रोसरी असेल ते एकदम भरून घ्यायची. कारण डी-मार्ट लांब असल्यामुळे तेच आम्हाला इझी जायचं. पण आता सध्या ना चेंबूर साईडला डी-मार्ट जे आहे ते नवीन ओपन झालेलं आहे आणि हार्डली 15 मिनिटं लागतात तिथून जायला. सो त्यामुळे ना मी ठरवलं की जशी आपली ग्रोसरी संपेल ना, तर तशी आपण घेऊन यावी. तर यावेळेला थोडीशी ग्रोसरी काही गोष्टी संपल्या होत्या. तर त्या आम्ही घेऊन आलेलो आहोत. आणि येताना इतका प्रचंड पाऊस पडला. जाताना जितका स्लो पाऊस होता त्याच्यापेक्षा डबल पटीने पाऊस जास्त जोरात पडायला लागला. आणि अपेक्षाच नव्हती आम्हाला की इतका जोरात पाऊस पडेल. तरीसुद्धा सेफर साईडने मी डबल-डबल पिशव्या ज्या आहेत त्या घेऊन गेले होते. त्यामुळे सामान वगैरे तरी काही इतकं ओलं झालं नव्हतं. पण आम्ही फार भिजलो दोघंही. पूर्ण भिजून गेलो. त्यानंतर मग चहा वगैरे झाला आमचा आणि मग जे सामान वगैरे आहे ते म्हटलं काढून घेऊया. कारण थोडंसं ओलसरपणा त्याला जाणवत होतं. त्यामुळे ते कपडा घेतला मी आणि ते पुसून काढते, की कुठे पाण्याचा थेंब वगैरे राहू नये. आणि ते बघा लोलोचमध्ये जी आहे ती लुडबुड चालू आहे. कारण त्याला दिसलेलं आहे खाऊ, बिस्किट्स वगैरे जे काही गोष्टी चॉकलेट्स वगैरे आणि मुलांच्या अशा वेळेला ना खूप जास्त लुडबुड असते. त्यांना त्यांचं खाऊ पाहिजे असतो आणि तो जास्त खुशसुद्धा झालेला आहे, की त्याला इतकं खाऊ एकत्र दिसलेलं आहे. तर हल्ली म्हणजे पहिल्यांदा खूप सारं असं खाऊ वगैरे डी-मार्टमधून मी आणायची. पण हल्ली मुलं ना एकाच वेळेला म्हणजे 2-3 दिवसातच सगळा खाऊ संपवतात. खूप जास्त बिस्किटं वगैरे किंवा चॉकलेट्स कंझ्युम करतात. त्यामुळे मी ह्या गोष्टींना थोडं अव्हॉइड करायला लागली होती. पण आज बऱ्याच महिन्यानंतर मी थोडंसं त्यांना खाऊ घेऊन आले होते जास्तीचं आणि म्हटलं तर पावसाचे दिवससुद्धा आहेत. मुलं घरी बसल्या-बसल्या त्यांना पाहिजे असतं काही ना काही. आणि हा स्टोरेज बॉक्स जो आहे ना, तो नवीन आणलेला आहे. कारण माझे ऑलरेडी सगळे जे डब्बे आहेत ते फुल झालेले होते. मला हे जे काही ग्रोसरी आणलेली आहे, तर ती स्टोअर करण्यासाठी स्पेस नव्हता. त्यामुळे मग हा मी घेऊन आलेली आहे. आणि खूप जास्तीचे डब्बे नको म्हणून काही डब्बे घेतले नाहीत मी. कारण हा बॉक्स मला मल्टीपर्पज आहे. तो कोणत्याही गोष्टीला मी यूज करू शकते स्टोरेज म्हणून. तर त्यामुळे मग हा विचार करून हा बॉक्स घेतलेला आहे. आणि हा काही डी-मार्टमधून घेतलेला नाही आहे मी. तर मिस्टरांनी बाहेरूनच आणलेला आहे लोकल शॉपमधून. आणि ते बघा प्रज्ञाची कशी लुडबुड झाली आहे चॉकलेटसाठी. त्यांना ठेवेपर्यंत पण धीर नव्हता. मग त्या फायनली मी त्यांना फोडून त्यातलं एक चॉकलेट दिलेलं आहे. चॉकलेट फक्त 2च आणलेले आहेत, 2 प्रकारचे. खूप जास्त आणले नाहीत कारण ना मग एका वेळेला भरपूर खाल्लं जातं त्यामुळे. तर ह्या जो बॉक्स आहे स्टोरेज, तर यामध्ये मी सगळ्या डाळी वगैरे किंवा जे खडे मसाले आहेत तर ते सगळं स्टोअर करणार आहे. आणि तूर डाळ, मूग डाळ या सगळ्या गोष्टी अजून थोड्याशा शिल्लक आहेत. तर म्हटलं चला त्याआधी संपून जाऊ दे पूर्णपणे. मग ते डब्बे वगैरे वॉश करून पुन्हा त्यामध्ये फिल करता येईल. आणि कडधान्य मी अजिबात आणलेले नाहीत कारण कडधान्य माझ्याकडे भरपूर शिल्लक आहेत. त्यामुळे फक्त अख्खा मसूर जो आहे तो मी लास्ट टाईम मला जो डी-मार्टला गेली होती तर तेव्हा मिळाला नव्हता त्यामुळे आणलेला आहे. आणि बाकीच्या ज्या गोष्टी आहेत ना, त्या स्टीलच्या छोट्या डब्यात ठेवत आहे. जसं की राई, जिरं वगैरे, निंबू पूड, खायचा सोडा वगैरे ज्या छोट्या-छोट्या गोष्टी मी आणलेल्या आहेत. तर त्या सगळ्या या डब्यात ठेवत आहे. जेणेकरून मला जेव्हा गरज लागेल, तर त्या मला हँडी होतील. आणि जसं-जसं सामान रिकामं होईल
डब्यांमधून, तसं तसं मग कंटेनरमध्ये मी भरत जाईल. तर आलं लसणाची पेस्टचे एक छोटं पॅकेट घेऊन आलेली आहे आणि खडे मसाले वगैरे सगळं एका स्टोरेज बॉक्समध्ये ठेवलेलं आहे. आणि या टबमध्ये मुलांचं सगळं खाऊ आहे, जसं की मखाना वगैरे, चॉकलेट, बिस्किट्स वगैरे या सगळ्या गोष्टी. आणि यावेळेला डीमार्टमधून सांब्राणी धूप म्हणून एक येतं, तर मी पहिल्यांदाच आणलेलं आहे हे सांब्राणी धूप. तर याआधी कधीच आणलं नव्हतं, तर म्हटलं चला ट्राय करूया. आणि किचन टॉवेलसुद्धा आणलेले आहेत. तर बघा माझं स्टोरेज बॉक्स जे आहेत ते ऑलमोस्ट फुल झालेलं आहे. थोडीशी स्पेस होती, त्यामुळे मी एक्स्ट्राचे जे बिस्किट्स वगैरे होते ना, ते पण यामध्ये स्टोअर केलेले आहेत, बघू शकता तुम्ही. आणि या डब्यामध्ये बारीक-सारीक गोष्टी ठेवलेल्या आहेत, निंबू फूल वगैरे, वेलची, या सगळ्या गोष्टी. आणि आता फायनली जे आहे ते म्हणजे टॉयलेटरी आयटम्स ठेवण्याचा वेळ आला. तर हा डब्बा आहे, त्यामध्ये थोड्याशा गोष्टी अजून शिल्लक होत्या, तर त्या आधी वरती काढून घेते आणि बाकीच्या गोष्टी ज्या आहेत तर त्या सगळ्या मग आधी ठेवून घेते आणि त्याच्यावरती या सगळ्या गोष्टी ठेवते. आणि फायनली यावेळेला मी हँडवॉशसुद्धा आणलेला आहे. तर थोड्या-थोड्या या गोष्टी अजून शिल्लक आहेत, म्हणून डायरेक्ट मी त्यांना डब्यात ठेवते आणि ज्या संपलेल्या आहेत त्या थोड्याशा मी फिल करून घेते. तर चुकून बॉर्नव्हिटाचं जे पॅकेट आहे ते सुद्धा आलं होतं, तर ते साईडला करून घेतलं. तुम्ही बघू शकता डब्बा जो आहे तो ऑलमोस्ट फुल झालेला आहे आणि सगळं ठेवूनसुद्धा झालेलं आहे. तर जेव्हासुद्धा असं सामान वगैरे आपण आणतो ना, तर ते वेळच्या वेळी जागच्या जागी ठेवलं पाहिजे. आणि मुलांसाठी माझा घेऊन आले होते छोटं पॅकेट, कॅरट जे म्हणतो आपण, तर ते सुद्धा फ्रीजमध्ये ठेवून घेतलं. चॉकलेट जे आहे तर या बरणीत ठेवलं, कारण ही बरणी आणून बरेच दिवस झालं होतं. तर त्याचा प्रॉपर काही यूज कळतच नव्हता, तर त्यामुळे मग चॉकलेटसाठी यूज केला. आणि लिक्विड वगैरे जे आहे ते सुद्धा भरून घेते. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल. डीमार्टच्या शॉपिंगमध्ये बराचसा चेंजेस केला. तुम्हाला तो आवडला असेल नक्कीच. आणि आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका.